लोकसभेत वाढलेल्या संख्याबळाच्या आधारे इंडी आघाडीला लोकसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीला वाकवणं जमलं नाही. त्यामुळं लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक अपरिहार्य ठरली. हा सगळा प्रकार आपल्यावर शेकू नये यासाठी राहुल गांधी सकट काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी त्याचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी एनडीए आघाडीवरच फोडलं. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी मान्य केली नाही म्हणून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक अपरिहार्य ठरली असा आरोप विरोधकांनी केला. या आरोपाला पुष्टी देण्यासाठी त्यांनी लोकसभेतल्या प्रथा परंपरांचा हवाला देण्यात आलाय. पण हे सर्व लोकसभेपुरतं मर्यादित आहे का? ज्या उपाध्यक्ष पदाची मागणी विरोधकांकडून होतीये तशाच प्रकारे राज्यातल्या विधानसभा उपाध्यक्ष पदाबाबत विरोधक गंभीर असतील का असा सवाल विचारला जातोय. काय घडतंय, वस्तुस्थिती काय, या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करा. लोकसभेमध्ये अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा किंवा गटाचा असतो तर उपाध्यक्ष विरोधी पक्षाचा किंवा विरोधी गटाचा असतो असं राहुल गांधींसह सगळेच विरोधी पक्षातील नेते म्हणाले. राहुल गांधींनी यावर काय प्रतिक्रिया दिली होती? राजनाथ सिंह यांना लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती मल्लिकार्जुन खरगेंना केली होती. आम्ही विनंती मान्य करून एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, पण लोकसभेचं उपसभापतीपद विरोधकांना मिळावं. खरगेंना परत फोन करणार असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले होते, पण त्यांनी फोन केला नाही. सहकार्य हवं असं पंतप्रधान मोदी सांगतात, मात्र आमच्या नेत्याचा अपमान केला जातोय असं राहुल गांधी म्हणाले होते. लोकशाहीत अशीच प्रथा असते याची आठवण त्यांनी करून दिली. पण लोकशाहीची ही प्रथा परंपरा फक्त लोकसभेपुरतीच मर्यादित आहे का, की राज्यांच्या विधानसभांना लागू होत नाही का? याचा राज्यभर आढावा घेतल्याच्या नंतर वेगळंच सत्य समोर आलेलं आहे. किंबहुना काँग्रेस प्रणित इंडी आघाडीची पुरती पोलखोल झालेली आहे. कारण ज्या 9 राज्यांमध्ये इंडी आघाडीतले घटक पक्ष सत्तेवर आहेत त्यापैकी कुठल्याही राज्यांमध्ये विधानसभेचं उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाला म्हणजेच भाजपला किंवा एनडीए आघाडीतल्या घटक पक्षाला दिल्याचं उदाहरण सापडत नाही. तामिळनाडू विधानसभेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमकडे आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा दोन्ही पद सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडेच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीनं विधानसभेचं अध्यक्षपद सत्ताधारी CPIM कडे ठेवलेलं आहे, तर उपाध्यक्षपद CPI ला दिलेलं आहे. झारखंड आणि तेलंगणामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांची सत्ता आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेचं अध्यक्षपद सत्ताधारी गटाकडे ठेवलेलं आहे, तर उपाध्यक्षपद रिकामं ठेवण्यात आलेलं आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता आहे, तिथं विधानसभेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी दोन्ही पदं काँग्रेसच्याच नेत्यांकडे आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर आहे, तिथे विधानसभेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदं आम आदमी पार्टीचे नेते भूषवत आहेत. आता उल्लेख केलेले सगळे इंडी आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि त्यांनी आपापल्या सत्ताधारी राज्यांमध्ये विधानसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना दिल्याचं उदाहरण सापडलेलं नाही. हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.